मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आज सागरचा वाढदिवस आहे, आज तो 20 वर्षाचा कंप्लीट झालाय। तर माझ्या ताई मावशी मैत्रिणी आणि सागरच्या मावशी सगळ्या त्याला भरभरून आशीर्वाद द्या आज। तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झालाय। सागरला मी आता औक्षण करते, त्याला कॉलेजला जायचंय, डबा भरून ठेवलाय। औक्षण केलं की तो जाईन कॉलेजला आणि मुलं बोलले की आज मम्मी हॉटेलला वगैरे काहीच नाही जायचं कारण थंडी खूप आहे ना, बाहेर नको म्हणले जायला, तुला त्रास होतो थंडीचं, तर घरीच आपलं जे बनवता येईल तुला ते बनव, आपण घरीच खाऊ, कारण मुलांना बाहेरचं जास्त आवडत नाही। तर घरीच मस्त संध्याकाळी मी पनीरची भाजी काय काय करून थोडंफार सागरला जे आवडतं ते। तर संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणारे बर्थडेचं मस्त। तर चला त्याला आता औक्षण करते आणि तो जाईन मग कॉलेजला। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। अजून ते कालवायच्या आधी जिलेबी का आधी तर मंडळी कोणी साईड गेले होते केक आणायला बाजारात, तर येताना त्यांनी जिलेबी पण आणली, एकदम मस्त गरम गरम जिलेबी, खरे गरम गरम आधी। आणि माझा याच्याकडे स्वयंपाक पण चालू आहे आणि राजू म्हणजे कालीचे बेसन पीठ भजी काढतो म्हणला थोडेसे गरम गरम खायला, आणि जलेबी पण। राजू अरे कांदा तेल तापत आले, आवर तेच नको गुळगुळ करू, ते पोर बाहेर उभं राहिले सगळं टाकू का? अरे भजले भारी करतोय वाटतं राजू, टाकू बापरे कोथिंबीर किती बघा, मस्त भजी होणार आहेत बरं का। हे बी टाकू का? पाहतो चाटून पुसून टाकू का? तर पनीरची भाजी बनवते बघा मंडळी। कांदा आणि टोमॅटो असं उभंच कापलंय मी आणि तेलामध्ये थोडंसं परतून घेते आता, जास्त पण नाही परतायचं, उभं थोडंसं सॉफ्ट नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता हे झालंच, याच्यामध्ये खडे मसाले घालते मी आणि थंड होऊन त्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची। हे बघा एक चक्रफूल टाकलं, लवंग टाकली 2-4, काळी मिरी टाकली थोडीशी, दालचिनी, ही मोठी विलायची आहे ना ही सोलून घालते। तर याच्या सोलून नाही घातली ना काय होतं, याच्या रेषा आहेत ना या भाजीमध्ये दिसल्या जातात, त्यामुळं थोडीशी सोलून घालायची अशी। याच्यामध्ये थोडे थोडे खडे मसाले घातलेत मी, म्हणजे छान फ्लेवर उतरतं भाजीमध्ये, मोठी विलायची असते ना ती। तर हे बघा मंडळी, राजूनी ना भजी पण मस्त तळून झालेत मला खायला, तू पण खायचं। आणि सागरचे मित्र आहे बाहेर ना, तर त्यांना पण तळून बाहेर दिले। सागर आणि त्याचे मित्र भाजी भजे खातात बाहेर आणि आम्ही इथं खातो राजूकडे। बघा याच्यात उतरून घेते असं, म्हणजे थंड व्हायला, थोडंसं थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे ग्रेव्ही। तर हे छान थंड झाले, आता याची ग्रेव्ही बनवून घेते मी। याच्यामध्ये खडे मसाले, काजू, लसण सगळं टाकलंय, तिचं काढून ठेवलंय बघा, शेवया, काजू, बदाम आणि विलायची पावडर, खीर पण टाकली ते लगेच मी पनीर झाल्यावर।
तर हे भज्याचं गरम झालेलं तेल आहे ना थोडंसं, तेच घेते मी आता पनीर गरम करायला, तळायला. आता फौजी साहेब बोलतात की असं ग्रेव्ही झाल्यानंतर कच्चंच पनीर टाक त्याच्यामध्ये, पण तसं मला नाही आवडत, त्याच्यामुळे मी थोडंसं परतून घेते आता. तर हे बघा मस्त पनीर थोडंसं मी फ्राय करून घेतलं आहे, जास्त ब्राऊन पण नाही होऊन दिलं, थोडंसं फ्राय करून घेतलं आहे, फक्त काढून घेतलं. त्यानंतर त्याच तेलामध्ये मी थोडीशी लाल मिर्च पावडर, म्हणजे आपल्याला जसं तिखट लागते ना त्यानुसार लाल मिर्च पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला, जे आपल्याकडं अवेलेबल मसाले आहेत ना ते थोडे थोडे घालायचे, आपल्याला तिखट कसं लागतंय त्यानुसार. तर गरम मसाला जास्त काही घालायची गरज नाही, कारण ग्रेव्हीमध्ये पण मी थोडेसे खडे मसाले घातलेत ना त्यामुळं. आता ग्रेव्ही याच्यामध्ये घालण्याआधीच लाल मिर्च पावडर, मसाले थोडं मी तेलामध्ये असं थोडंसं पटकन भाजून घेते, म्हणजे काय होतं ग्रेव्हीला छान तरी येते. मसाले तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले मी, जास्त जळून पण नाही द्यायचे, आणि ग्रेव्ही लगेच त्याच्यामध्ये घातली आणि पटपट थोडंसं हलवून घेते, म्हणजे मसाले जळणार नाहीत. आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल दिसत नाही आता याच्यावरती, थोडंसं ग्रेव्ही आपली परतत आली तुम्ही बघू शकता, तर मस्त तरी येते, म्हणजे ती जी ग्रेव्ही आहे ना ती तेल रिलीज करते. ग्रेव्हीने तेल सोडलं ना म्हणायचं आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट झालेली आहे. हे सगळं चिपकलेलं आहे ना, त्याला काय करते मी, हे बघा आता हे थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं, म्हणजे सगळं धुवून निघतं. आणि मग याच्यात मिक्सरचं भांडं खंगाळून याच्यात टाकायचं. पण तेल सुटलं किती छान, बघा नाही किती तेल सुटलंय मसाल्याला. त्याच्यात काजू बिजू सगळं घातलेलं आहे ना, मस्त टेस्ट येते, इतका छान वास सुटलाय ना ग्रेव्हीचा. तर हे बघा थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घेतलं ना, सगळं मी भांड्याचं निघून आलं. हे बघा आता आपल्याला याच्यात जसं पाणी लागतंय ना घट्ट पातळ, त्यानुसार आपण पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. आता एक पनीर घेतलं होतं ना आपण तळून, तर हे पण घालून देऊ याच्यामध्ये आता. आणि आजकाल बाजारामध्ये ना वाटाणे, पालक, मेथी, कोथिंबीर खूप छान अशी फ्रेश विकायला येऊ राहिले. तर वाटाण्याचे कवळे कवळे दाणे तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात शेवट मी याच्यामध्ये का घालते, कारण कवळे कवळे त्याला जास्त शिजायला काही लागत नाही, त्यामुळे सगळ्यात शेवट घालते याच्यामध्ये मी. आता एक उकळी आली की ते शिजून जाते, तर मटर पनीरची भाजी मस्त आपली तयार होती. आता 5 मिनिटं याला झाकण ठेवते फक्त, लगेच आपली पनीरची भाजी तयार झाली. आता मी खीर बनवून घेते एकीकडं. शेवया, काजू, बदाम, ड्रायफ्रूट हे सगळं थोडंसं असं थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतलंय मी. आता याच्यामध्ये दूध, विलायची पावडर घालते, झाली खीर. साखर, आपल्याला गोड कसं लागतं त्यानुसार साखर घातली, आणि विलायची पावडर घेतली होती मी थोडीशी, ती पण घालतीये. आता एक उकळी आली की झाली खीर. तर मंडळी भाजी झाली, खीर झाली. आता हा जिरा राईस फ्राय करते मी आणि चपात्या लाटायच्या फक्त, मग झाला स्वयंपाकच झाला. मुलांनी तसं भजी वगैरे खाल्ले, थोडं शांत झाले. पार्टी आकाशला आहे ना उशीर होणार आहे. आता आपलं बर्थडे करून घेऊ आपण. दादू, बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सागर, हॅपी बर्थडे टू यू. एक आज सागरच्या
आवडीचा बरं का. अरे वा. आहा. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या मटर पनीर भाजीला किती मस्त तरी आली. हे बघा, जेव्हा ती उकळी येत होती ना भाजीला गॅसवरती तेव्हा तिला तरी नव्हती दिसत भाजीला, पण खाली उतरून झाकून ठेवली ना मग लगेच तरी म्हणजे वरती तरी येते. हे बघा, जास्त तेल नाही घातलं मी त्याच्यामध्ये, त्यामुळे जास्त नाही तरी आली, पण अशी तरी आली तुम्ही बघू शकता. आणि भाजी पण एकदम अशी घट्ट झाली. हे बघा, मस्त झाली. आता याच्यावरून घालते मी कोथिंबीर. हे बघा, झाली की नाही मस्त. आणि काय हॉटेलला करता, त्यामुळे मुलांना आहे ना हॉटेलची भाजी अजिबात आवडत नाही, घरचीच भाजी आवडती. मटर पनीरची भाजी केली तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशी भाजी तयार झाली आपली. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा ताईंनो, खूप छान होती मटर पनीरची भाजी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.